हॅलो, वेलकम टू द व्लॉग विथ मोनाली. आज अक्षयला सुट्टी होती, सो आम्हाला मूवी बघायची होती. म्हटलं आमच्या फ्रेंड्सलासुद्धा विचारूया. त्यांना विचारलं तर ते बोलले ओके आपण सगळे मिळून जाऊया. बट काय, प्लॅन आमचा 5:30ला ठरला. तिकीट चेक केलं तर ऑलमोस्ट फुल. फक्त एका ठिकाणी 6च्या शोचे अवेलेबल होते. काहीच विचार न करता या दोघांनी तिकीट बुक केले आणि मग काय, आम्ही घरातून घाईघाई 80च्या स्पीडने बाहेर निघालो. बॅड लक आमचं की आम्हाला थोडं ट्रॅफिकसुद्धा लागलं. मॉलच्या पार्किंगची पटकन पावती फाडली आणि पार्किंगमध्ये गाडी पार्क करून लिफ्टकडे गेलो. बट नशीब लिफ्टला आम्हाला जास्त वेळ खाली थांबावं नाही लागलं. लिफ्ट ऑलरेडी आलेली होती. लिफ्टमध्ये गेलो आणि वरती पोहोचलो. पोहोचता आम्हाला 6:10 झाले होते. मग काय, गडबडीने आम्ही टॉकीजच्या बाहेर पोहोचलो. फायनली थोडा जीवाला आता वाटलं की 2 मिनिटात तर आतमध्ये जाणार आहे. अँड फायनली नॅशनल अँथम लागलं. मूवी चालू झालेला नव्हता. सगळं एवढं घाई झालं की आम्ही आमचं सीट नंबरसुद्धा विसरलो. सीट कन्फर्म केलं, निवांत बसलो आणि मूवी स्टार्ट झाला. सब कुछ अच्छा हुआ तो मीठा तो बनता है यार. मग काय, डेअरी मिल्क हाफ केली आणि शेअरिंग करून खाल्ली. मित्रांनो, कांतारा हा मूवी फक्त ॲक्शन सिनेमा नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा, देवभक्तीचा आणि निसर्गाशी नात्याचा एक भावनिक आरसा आहे. यातून आपल्याला कळतं की निसर्गाशी खेळ करणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं. हा मूवी खूप छान आहे. आम्हाला तर खूप आवडला आणि तुम्हीसुद्धा थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. आणि हो, मला पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मूवीचा इंटरव्हल आला, थिएटर फुल होतं म्हणून खूप जास्त गर्दी होती. फ्रेश वगैरे झालो आणि लगेच आतमध्ये जाऊन बसलो, कारण की आम्हाला मूवीचा एकसुद्धा सीन मिस नव्हता करायचा. मूवी संपली, मॉलमध्ये आलो आहे, म्हणलं थोडं शॉपिंग कलेक्शन बघूया. कलेक्शनमध्ये इतकं खास काही आवडलं नाही, त्यामुळे मॉल फिरलो. भूक लागली आणि मॉलच्या बाहेर निघालो. रूटमध्येच मस्त एका फॅमिली रेस्टॉरंटला थांबलो. सगळ्यांनी आपापल्या आवडीचं जेवण ऑर्डर केलं, मस्त डिनर केला आणि घरी निघालो. प्लॅन आमचा सडनली झाला, बट परफेक्ट झाला आणि खूप एन्जॉय झाला. व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कॉमेंट. बाय बाय.